ॲज अ डेव्हलपर, ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर एक छोटासा चेंज केला आणि पूर्ण प्रोजेक्टच बंद झाला. कधी ना कधीतरी तुम्हाला असा एक्सपिरियन्स येईल किंवा आला पण असेल. ह्या सिच्युएशनला काही बॅकअप नाही आहे आणि जर तुम्ही टीममध्ये काम करत असाल तर कोणाचं लेटेस्ट कोड आहे हेच कळेना. ह्याच सिच्युएशनला गिट हेल्प करतो. बेसिकली गिट म्हणजे एक असा टूल किंवा सॉफ्टवेअर आहे जो प्रत्येक चेंजची हिस्ट्री किंवा प्रत्येक चेंज ट्रॅक करतो. जर काही मिस्टेक झालेले असतील तर त्या मिस्टेक इझिली आपण रिव्हर्ट किंवा रिव्हर्स करू शकतो आणि ऑब्व्हियसली टीमवर्क खूप स्मूथ करतो. हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गिटचे बेसिक्स. सो लेट्स गेट स्टार्टेड. बिफोर स्टार्टिंग विथ गिट एक छोटासा एक्झाम्पल बघूया. ॲज अ स्टुडंट तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रोजेक्टवरती काम केलंच असेल. मे बी ते कॉलेजमध्ये केलं असेल किंवा मे बी क्लासमध्ये केलं असेल. सो ते काम करत असताना प्रत्येक प्रोजेक्टचं एक डॉक्युमेंटेशन बनतं. सो इनिशियली लेट्स से की तुम्ही 5 फ्रेंड्स आहात आणि त्या 5 जणांनी एक डॉक्युमेंट क्रिएट केलं, दॅट इज रिपोर्ट डॉक्युमेंट व्हर्जन V1. इनिशियल डेजमध्ये तुम्ही ते डॉक्युमेंट क्रिएट केले. त्याच्यानंतर काही दिवसांनी एका दुसऱ्या मित्राने ती डॉक्युमेंट पुन्हा चेंज केली विथ द नेम V2. लेट्स से की 5 दिवसांनी ही डॉक्युमेंट चेंज झाले. त्याच्यानंतर अगेन अजून काही दिवसानंतर एक नवीन डॉक्युमेंट बनवली ज्याच्यामध्ये काही नवीन गोष्टी ॲड केल्या आणि त्या डॉक्युमेंटचं नाव ठेवलं V3. आता हेच पुढे जाऊन तुम्ही काही दिवसांनी एक व्हर्जन V4 नावाची अजून एक अपडेटेड डॉक्युमेंट बनवली. बट ह्या पॉईंटला असं वाटलं की जी आपण डे 5ला डॉक्युमेंट बनवलेली ती खूप चांगली होती ॲज कम्पेअर्ड टू डे 15 वाली. बट आता प्रॉब्लेम असा आहे की कोणाकडेच बॅकअप नाही आहे. ना तुमच्याकडे आहे ना तुमच्या मित्रांकडे आहे. तुम्ही फक्त एकच डॉक्युमेंट कंटिन्युअसली अपडेट करत गेलात आणि त्याच्यामुळे आता कोणाकडेच बॅकअप नाही आहे. हा सेम प्रॉब्लेम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या सायकलमध्ये पण येतो. कसं ते बघूया. लेट्स अज्युम की तुम्ही ॲज अ डेव्हलपर एका ऑर्गनायझेशनमध्ये एका प्रोजेक्टवर काम करता आणि तुमची टीम लेट्स आहे की 5 डेव्हलपर्सची आहे आणि ते 5 डेव्हलपर्स डिफरंट फीचर्सवरती काम करतात. लेट्स से डे 1ला तुम्ही एक नवीन फीचर ॲड केला आणि त्याच्यानंतर तो कोड तुम्ही तुमच्या दुसऱ्या डेव्हलपरकडे दिला. मग इथे जो dev2 असेल त्या dev2ने परत त्यात सेम ॲप्लिकेशनवरती काम करायला स्टार्ट केलं आणि त्याने आपला फीचर 2 ह्याच्यामध्ये ॲड केला. परत काही दिवसानंतर मॅनेजर येतो. मॅनेजर बोलतो की आता आपल्याला अजून एक फीचर ॲड करायचं आहे. मग जो तिसरा डेव्हलपर असेल तो ह्या फीचरवरती काम करायला चालू करतो. ह्या फीचरवर काम करताना तिसऱ्या डेव्हलपरने काही मिस्टेक केल्या किंवा तिसऱ्या डेव्हलपरने काही चेंजेस केले, त्याच्यामुळे हे फीचर आणि हे फीचर चालायचं बंद झालं. पण आता ह्या पॉईंटला ह्या डेव्हलपरने जो कोड लिहिलेला आहे तो कोड ह्या फीचर 2 आणि फीचर 1 वरती ओव्हरराईड झाला. म्हणजे काय की देर इज नो वे आपण हे फीचर 2 किंवा फीचर 1 परत रिट्रीव्ह करू शकतो. बिकॉज त्याने सगळ्या फाईल्समध्ये चेंजेस केलेले आहेत आणि त्याच्याकडे बॅकअप देखील नाही आहे. सो हाच प्रॉब्लेम गिट सॉल्व्ह करतो. गिट बेसिकली काय आहे तर व्हर्जन कंट्रोल सिस्टम. जर व्हर्जन कंट्रोल सिस्टम नसेल तर काय होईल की एकमेकांचे फाईल्स एकमेकांमध्ये ओव्हरराईट होतील. म्हणजेच जसं आता आपण बघितलं की ह्या डेव्हलपरने जे काम केलेलं ते ह्या डेव्हलपरच्या कोडमध्येच ओव्हरराईट झालं आणि कोणाचा लेटेस्ट चेंज आहे किंवा कोणी लेटेस्ट चेंज केलेला आहे किंवा कोणाचं लेटेस्ट व्हर्जन आहे हे देखील कळणार नाही आणि जो ओल्ड कोड आहे तो ओल्ड कोड परत मिळवणं नियरली इम्पॉसिबल होऊन जातं जर तुमच्याकडे बॅकअप नसेल तर. सो मग व्हर्जन कंट्रोल सिस्टमने काय होतं की व्हर्जन कंट्रोल सिस्टमने जे पण तुम्ही चेंजेस करता त्याची एक हिस्ट्री मेंटेन होते. मग कोणत्या डेव्हलपरने कुठे चेंज केला आहे, काय चेंज केला हे तुम्हाला क्लिअरली कळतं. आणि जर समजा एखाद्या व्हर्जनमध्ये फॉर एक्झाम्पल जसं इथे ह्या व्हर्जनमध्ये काही चेंजेस झालेले ज्याच्यामुळे हा फीचर आणि हा फीचर चालायचा बंद झालेला. सो अशा सिच्युएशनला वी कॅन ऑलवेज गो बॅक टू द प्रिव्हियस व्हर्जन युजिंग व्हर्जन कंट्रोल सिस्टम. सो बेसिकली व्हर्जन कंट्रोल सिस्टम म्हणजे काय की आपण अंडू करून प्रिव्हियस व्हर्जनला जातो, बट दॅट इज ऑन दी प्रोजेक्ट स्केल. आपण युजली एका फाईलमध्ये अंडू करतो, बट जर तुम्हाला प्रोजेक्ट लेवलवरती जर हे फीचर हवं असेल तर व्हर्जन कंट्रोल सिस्टम तुम्हाला हेल्प करतो. VCS किंवा व्हर्जन कंट्रोल सिस्टममध्ये खूप सारे टूल आहेत. फॉर एक्झाम्पल SVN आहे, मर्क्युरियल आहे, CVS आहे. पण गिट इतका पॉप्युलर का आहे? लेट्स अंडरस्टँड दॅट फर्स्ट. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड हाऊ SVN वर्क्स. SVNमध्ये जेवढे पण आपले प्रोजेक्ट्स आहेत त्या सगळ्या प्रोजेक्टसाठी फक्त एकच सेंट्रलाइज सर्व्हर असतो.
सेंट्रलाइज सर्व्हर म्हणजे काय की लेट्स से की डेव्हलपर एने काहीतरी चेंज केला आणि ह्या डेव्हलपर एने काही कोड पुश केलाय टू SVN सर्व्हर. सो ही चेंज केलेली हिस्ट्री फक्त SVN सर्व्हरवरच असणार, ती दुसऱ्या डेव्हलपरला अंटिल अँड अनलेस हा डेव्हलपर त्या SVN सर्व्हरशी कनेक्ट नाही करत तोपर्यंत त्याला समजणार नाही की त्या फाईलमध्ये कोणी चेंज केलेत आणि कुठे चेंज केलं. दिस इज फर्स्ट पॉईंट. जर डेव्हलपरला जर काम करायचं असेल तर त्याला ऑलवेज त्या SVN सर्व्हर सोबत कनेक्ट करावं लागतं. म्हणजे काय की ऑब्व्हियसली जर हिस्ट्री किंवा केलेले चेंजेस जर फक्त इथेच आहेत, तर जर तुम्हाला एखाद्या नवीन फीचरवर काम करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला कोड पुल करावा लागणार, का कोणी किती चेंजेस केलेत, कुठे चेंज केलेत हे सगळं ॲनालाइज करावं लागणार आणि त्याच्यासाठी तुम्हाला SVN सर्व्हर सोबत कनेक्ट करावं लागेल. आणि हेच जर हा सर्व्हर जर डाऊन झाला तर तुमचं काम देखील थांबेल. म्हणजे काय की तुम्ही ना तिकडे कमिट करू शकणार ना तुम्ही पुल करू शकणार. म्हणजे तुम्ही नवीन चेंज तिकडे टाकू पण नाही शकत आणि तिकडून नवीन चेंजेस घेऊ पण नाही शकत. वाय? बिकॉज सर्व्हर इज ऑलरेडी डाऊन. आणि मेजर प्रॉब्लेम म्हणजे की बॅकअपचा रिस्क असतो. हा ॲज अ सिंगल सेंट्रलाइज्ड सर्व्हर म्हणून काम करतो. त्याच्यामुळे जर SVN सर्व्हरला जर काही झालं तर तुमचा एंटायर प्रोजेक्ट किंवा एंटायर ॲप्लिकेशनचा कोड पूर्णपणे जातो. वाय? बिकॉज जी काही हिस्ट्री आहे की कोणी किती चेंज केलेत, कुठे चेंज केलेत, हा सगळा डेटा तुमचा SVN सर्व्हरमध्येच असतो. दिस इज हाऊ SVN वर्क्स. आता हे जर आपण गेटसोबत जर कम्पेअर केलं तर प्रत्येक डेव्हलपरकडे एक लोकल कॉपी असते आणि ह्या लोकल कॉपीमध्ये सगळी हिस्ट्री असते की कोणत्या डेव्हलपरने कधी चेंज केला आहे, कोणत्या फाईलमध्ये चेंज केला आहे आणि किती फाईलमध्ये चेंज केला. सो हा सगळा डेटा और ही सगळी हिस्ट्री प्रत्येक डेव्हलपरकडे अवेलेबल असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा डेव्हलपर ए आहे त्याच्याकडे पण लोकली सगळा डेटा अवेलेबल असणार. डेव्हलपर बी आहे तर त्याच्याकडे देखील सेम डेटा अवेलेबल असणार की डेव्हलपर एने कुठे चेंज केला आहे, कोणत्या फाईलमध्ये चेंज केला आहे अँड सो ऑन. आणि जरी समजा फॉर एनी रिझन दिस सर्व्हर इज डाऊन तर तुम्ही लोकली देखील गेटमध्ये कमिट करून तुमचं काम पुढे कंटिन्यू करू शकता. आता कमिट काय आहे, पुश काय करायचं, कसं करायचं हे आपण पुढे बघूया. आणि एक मेजर रिझन म्हणजे आपल्याकडे मल्टिपल बॅकअप्स असतात की फॉर एक्झाम्पल इकडे पण आपल्याकडे बॅकअप आहे, इकडे पण बॅकअप आहे आणि असं जर अजून डेव्हलपर्स असतील किंवा अजून टेस्टर्स असतील तर सगळ्यांच्या सिस्टमवरती एक लोकली बॅकअप क्रिएट होतो आणि तो बॅकअप सगळीकडे अवेलेबल असतो, जेणेकरून आपलं काम खूप स्पीडअप होतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर SVN मध्ये सगळं कंट्रोल एकाच जागी आहे, तर गिटमध्ये सगळं कंट्रोल डेव्हलपर्सच्या हातात इक्वली, म्हणजेच काय की डेव्हलपर्सकडे सगळ्या पॉवर्स इक्वली डिस्ट्रीब्युटेड झालेल्या आहेत. आणि म्हणूनच गिट आजच्या घडीला इंडस्ट्रीमध्ये स्टँडर्ड आहे. आणि जर तुम्ही फ्रेशर असाल, एक्सपिरियन्स्ड असाल, डेव्हलपर म्हणा किंवा डेव्हऑप्स म्हणा, सगळ्यांना गिट ही गोष्ट आलीच पाहिजे. आता फ्रेशर्सना एक सगळ्यात मोठं कन्फ्युजन असतं की गिट म्हणजेच गिटहब का? तर नाही. गिट हा फक्त एक टूल आहे जो आपल्या लोकल मशीनवर पण चालतो, म्हणजेच तुमच्या सिस्टमवर किंवा तुमच्या लॅपटॉपवर पण चालतो. आणि गिटहब ही एक वेबसाईट आहे जिकडे आपण गिटच्या रेपॉझिटरीज आपण होस्ट करू शकतो किंवा स्टोअर करू शकतो. आणि त्याच होस्ट केलेल्या रेपॉझिटरीज किंवा फाईल्स असतील त्या फाईल्स आपण आपल्या टीमसोबत सुद्धा शेअर करू शकतो. आता ह्याचे यूज केसेस काय काय आहेत? जर समजा तुम्ही एक इंडिव्हिज्युअल डेव्हलपर किंवा एक डेव्हऑप्स इंजिनियर आहात तर फक्त गिट वापरून तुम्ही फुल प्रोजेक्टची हिस्ट्री मेंटेन करू शकता की मी कधी कुठे काय चेंज केलेलं, नंतर त्याच्यानंतर माझे किती व्हर्जन्स आलेत, ह्या सगळ्या गोष्टी मी ऑफलाईन देखील मेंटेन करू शकतो. नेक्स्ट आहे की टीम कोलॅबोरेशन. टीम कोलॅबोरेशन म्हणजे काय की आपण जो कोड लिहिला आहे तो आपण सगळ्यांसोबत शेअर करू शकतो. कसा शेअर करणार? तर तो आपण गिटहबवरती पुश करू शकतो. त्याच्यासोबत दुसऱ्या लोकांनी जे काही चेंजेस केले तर ते आपण इझिली आपल्या लोकल मशीनवरती पुल करू शकतो आणि हेच चेंजेस आपण रिव्ह्यू देखील करू शकतो. थर्ड थिंग इज ओपन सोर्स प्रोजेक्ट. जगातले खूप सारे असे ओपन सोर्स प्रोजेक्ट आहेत ते गिटहबवर ठेवले जातात. त्याच्या मागचं मेन रिझन हे आहे की वर्ल्ड वाईड जेवढे पण डेव्हलपर्स आहेत ते डेव्हलपर्स इझिली कॉन्ट्रीब्यूट करू शकतात युजिंग गिटहब टू देअर प्रोजेक्ट. सो आय होप की तुम्हाला गिटची थोडीफार आयडिया आली असेल. जर गिटवर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर मेक शुअर की यू आर पुटिंग इट इन द कमेंट सेक्शन. ओके, सो आता गिट इन्स्टॉल कसं करायचं? गिट इन्स्टॉल करण्यासाठी गुगल करा की इन्स्टॉल गिट. तिथे एक वेबसाईट येईल gitscm.com, त्याच्यावरती जावा आणि इकडे तुम्हाला प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टमसाठी गिट अवेलेबल आहे. मॅक ओएससाठी पण आहे, विंडोजसाठी पण आहे आणि लिनक्ससाठी पण आहे. तर मी ऑलरेडी माझ्या मशीनमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. प्लीज गो अहेड अँड इन्स्टॉल दिस फॉर युअर मशीन. ऑल राईट, एकदा का गिट इन्स्टॉल केलं की त्याच्यानंतर कमांड लाईनवरती येऊन
गेट टाईप करा आणि एंटर करा. जर तुम्ही गेट प्रॉपरली इन्स्टॉल केला असेल तर कमांड लाईनवरती तुम्हाला असं काही आउटपुट येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला गेटच्या सगळ्या कमांड्स दिसतील की गेट कसा वापरायचा आहे, त्याच्यानंतर गेटमध्ये कोणत्या कोणत्या कमांड सपोर्टेड आहेत. फॉर एक्झाम्पल क्लोन आहे, इनिट आहे अँड सो ऑन. ऑलराईट, द व्हेरी फर्स्ट स्टेप आय विल डू इज आय विल क्रिएट वन फोल्डर कॉल्ड एज माय ॲप. आता जर तुम्हाला गेटची रेपॉझिटरी इनिशियलाइज करायचं असेल, म्हणजे आता माझी एक्सपेक्टेशन अशी आहे की ह्या माय ॲपमध्ये माझे जेवढे पण प्रोग्राम्स आहेत किंवा जेवढा पण कोड असेल तो सगळा माझा माय ॲपमध्ये असणार आहे. सो ह्या माय ॲपला मला काय करायचं आहे की ट्रॅक करायचं और ह्याची हिस्ट्री मेंटेन ठेवायची युजिंग गेट. सो द व्हेरी फर्स्ट स्टेप वुड बी टू डू गेट इनिट. ही कमांड काय करेल की ही कमांड ह्या पर्टिक्युलर फोल्डरला ट्रॅक करेल, म्हणजेच ह्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये ज्या पण गोष्टी ॲड होतील, ज्या पण गोष्टी डिलीट होतील, त्या सगळ्यांची हिस्ट्री मेंटेन करेल. सो आता हा काय बोलतोय की इनिशियलाइज्ड गेट रेपॉझिटरी इन दिस पर्टिक्युलर पाथ. सो आपली सक्सेसफुली एक गेट रेपॉझिटरी इनिशियलाइज झालेली आहे. दॅट मीन्स हा पर्टिक्युलर फोल्डर माझा ट्रॅक होणार आहे युजिंग गेट. सो चला एक फाईल ॲड करूया. फॉर एक्झाम्पल मी एक नवीन फाईल क्रिएट करतो, टच मेन ॲप्लिकेशन .sh, आणि ह्या फाईलमध्ये आपण काही कमांड्स ॲड करूया किंवा कोड ॲड करूया. सो मी लिहितो इथे इको. सो इको कमांड काय करेल की प्रिंट करेल. कशी प्रिंट करणार ती बघूया आपण. ह्याच्यामध्ये कोड ॲड केल्यानंतर मी त्याला कंपाईल करतो. कंपाईल करण्यासाठी chmod +x आणि फाईलचं नाव, आणि आता मी ही फाईल रन करतो विच इज main.app.sh. तर आता इथे आपल्याला आउटपुट दिसते. सो ही फाईल मला आता गेटमध्ये ॲड करायची आहे. बिफोर डुईंग एनिथिंग, फर्स्ट अंडरस्टँड 3 बेसिक कमांड्स विच इज गेट ॲड, मग आहे गेट कमिट, आणि अजून एक आहे ते गेट पुश. तुम्ही डेव्हलपर असाल किंवा तुम्ही डेव्हऑप्स इंजिनियर असाल, तुम्ही कोणीही असा, बट ह्या 3 बेसिक कमांड्स तुम्हाला आल्याच पाहिजेत. दॅट इज द मस्ट फॉर एनीवन हू इज इन टू टेक इंडस्ट्री. ओके, सो आपण एक कमांड रन केली विच इज गेट इनिट. आता ही गेट इनिट रन केल्यानंतर आता आपल्याला कसं समजेल की हा पर्टिक्युलर फोल्डर हा गेटने ट्रॅक होतोय की नाही. सो ते बघण्यासाठी आपल्याला फर्स्ट अंडरस्टँड करावं लागेल की गेट इनिट रन केल्यानंतर एक .git नावाचा फोल्डर इथे क्रिएट होतो. हा फोल्डर बेसिकली क्रिएट होतो टू ट्रॅक और टू मेंटेन द हिस्ट्री ऑफ दिस पर्टिक्युलर ॲप्लिकेशन. जर तुम्ही हा फोल्डरच डिलीट केला तर तुमचा हा पर्टिक्युलर प्रोजेक्ट ट्रॅक होणार नाही. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू अंडरस्टँड इन दी गेट. सो चला बघूया की हा .git फोल्डरमध्ये नक्की आहे तरी काय. जर मी cd केलं ह्या फोल्डरमध्ये तर तुम्हाला मल्टिपल फोल्डर्स दिसतील विच इज हुक्स आहे, कॉन्फिग आहे, रेफ्स आहे, हेड आणि ऑब्जेक्ट्स पण आहे. हुक्स बेसिकली एका सिक्युरिटी गार्डसारखं काम करतं की काही ऑटोमेशन स्क्रिप्ट आहेत किंवा काही जर तुम्ही क्रेडेन्शियल ॲड करतायत तर त्याच्या सिक्युरिटी रिलेटेड जर काही कॉन्फिगरेशन करायचे असतील तर त्या हुक्सने होतात. ह्या कॉन्फिग जर आहेत तर ह्या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही ब्रांचेस वगैरे क्रिएट केले, जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर त्याच्या रिलेटेड जर काही कॉन्फिगरेशन करायची असेल तर हा कॉन्फिग नावाचा फोल्डर यूज होतो. आणि या ऑब्जेक्ट नावाच्या फोल्डरमध्ये तुम्ही ज्या काही फाईल्स म्हणा, फोल्डर्स म्हणा, ज्या काही कमिट केलेल्या आहेत त्या सगळ्यांची लायब्ररी ह्या ऑब्जेक्ट्समध्ये एन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये असते. बेसिकली हा हिडन फोल्डर म्हणजे गेटचा ब्रेन आहे, आणि आपण ज्या कोणत्या पण कमांड रन करणार आहोत त्या सगळ्यांची मॅजिक इकडेच होते. ओके, कमिंग बॅक टू दोज 3 कमांड्स ज्या आपण डिस्कस केल्या, गेट ॲड, गेट कमिट अँड गेट पुश. त्याच्या आधी अजून एक कमांड आहे जी तुम्ही खूप फ्रिक्वेंटली यूज करणार आहात विच इज गेट स्टेटस. ही गेट स्टेटस कमांड ज्यावेळेस आपण रन करतो त्यावेळेस आत्ताच्या घडीला करंट स्टेटस काय आहे, जी ही हिस्ट्री मेंटेन होणार आहे त्याच्या रिलेटेड जो काही स्टेटस आहे तो आपल्याला गिट दाखवतो. ह्याच्यामध्ये आता ज्यावेळेस मी गिट स्टेटस रन केलं त्यावेळेस हा काय बोलतोय की ऑन अ मास्टर ब्रांच हे सध्यासाठी सोडून द्या, अजून काहीही कमिट्स केलेले नाही आहेत. आता ह्या अनट्रॅक्ट फाईल्स काय आहेत? अनट्रॅक्ट फाईल्स म्हणजे काय की गिट अजूनपर्यंत त्या फाईलची हिस्ट्री मेंटेन करत नाही आहे. दोज फाईल्स आर अनट्रॅक्ट फाईल. मग आता हा काय बोलतोय की नथिंग ॲडेड टू कमिट बट अनट्रॅक्ट फाईल प्रेझेंट, यूज गेट ॲड टू ट्रॅक. म्हणजे काय, तो सांगतोय की गेट ॲड नावाची कमांड यूज कर आणि त्या गेट ॲड नावाच्या कमांडने ही फाईल ॲड कर जेणेकरून मी ॲज अ गेट ती फाईल ट्रॅक करू शकेन. इकडे गेट काय बोलतोय की तुम्ही गेट इनिट तर रन केलेला आहात, गेट इनिट रन करून तुम्ही काय बोललात की हा फोल्डर मला ट्रॅक करायचा, पण या फोल्डरमध्ये वेगवेगळ्या फाईल्स असतील, वेगळे फोल्डर असतील,
तर गेट म्हणतोय की ही फाईल ट्रॅक करायची आहे की ती सध्याच्या घडीला मला माहिती नाही आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की ही फाईल मी ट्रॅक करावी, तर ही फाईल तुम्ही ॲड करा. चला, तर ॲड करण्यासाठी आपण रन करूया गेट ॲड आणि जी फाईल आपल्याला ॲड करायची आहे त्या फाईलचं नाव. आता पुन्हा मी गेट स्टेटस रन करतो टू सी की काय आउटपुट मिळतोय. तर आता हा आउटपुट देतोय की काही कमिट्स नाही आहेत आणि जे कमिट करायचे आहेत ते चेंजेस आहेत मेन ॲप्लिकेशन डॉट एस एच. म्हणजे ही फाईल आता गेटकडून ट्रॅक होते. आता पुढे जाण्याआधी आपण डिस्कस करूया की ट्रॅकिंग आणि अनट्रॅकिंग म्हणजे काय असतं. त्याच्यासाठी एक छोटासा कॉन्सेप्ट आहे, तो पहिला अंडरस्टँड करा. आपण काय केलं की आपण एक इको म्हणून लाईन लिहिली एका फाईलमध्ये आणि ती फाईल गेट ॲड ही कमांड रन करून आपण ॲड केले गेटमध्ये. सो आताच्या घडीला गेटकडे हाच डेटा अवेलेबल आहे, इको फर्स्ट लाईन. त्याच्या व्यतिरिक्त गेटला काही एक माहिती नाही आहे. जर ह्याच्यानंतर समजा की मी अजून 2-3 लाईन्स ॲड केल्या, तर ह्या जेवढ्या पण लाईन्स मी ॲड केल्या त्याच्यानंतर जर मला ह्या गेटमध्ये पण टाकायच्या असतील तर पुन्हा मला गेट ॲड ही कमांड रन करावी लागणार. आय होप यू अंडरस्टँड दिस थिंग. नाव टॉकिंग अबाउट ट्रॅकिंग अँड अनट्रॅकिंग, आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. मी काय करतो की पुन्हा मी या मेन ॲप्लिकेशन डॉट एस एचमध्ये चेंज करतो की मी अजून एक नवीन लाईन ॲड करतो इकडे. लेट्स से दिस इज सेकंड लाईन. आता ह्याच्यानंतर जेव्हा मी गेट स्टेटस रन करेन त्यावेळेस तुम्हाला दिसेल की ही गेट मला सांगतोय की ही फाईल मॉडिफाय झालेली आहे. आता मॉडिफाय झालेली फाईल तर मला माहिती आहे. तर आता जर समजा मला चेक करायचं की काय काय चेंज झालं आहे, तर त्याच्यासाठी मी गेट डेफ म्हणून एक कमांड आहे ती रन करेन. गेट डेफ ह्याच्यामध्ये गेट मला क्लिअरली सांगतो की किती लाईन्स ॲड झालेत आणि कुठे ॲड झालेत. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्या ग्रीन लाईनच्या समोर एक प्लस आहे. दॅट मीन्स दिस इज द न्यू लाईन विच आय हॅव ॲडेड. सो दिस इज हाऊ गेट विल टेल यू हाऊ मेनी लाईन्स आर चेंज्ड अँड वेअर यू हॅव चेंज्ड इट युझिंग द गेट डेफ कमांड. जेव्हा पण तुम्ही एक्सपिरियन्स कराल की कोणती तरी फाईल चेंज झालेली असेल आणि त्या फाईलमध्ये कुठे चेंजेस झालेत, काय चेंजेस झालेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही गेट डेफ ही कमांड यूज करा. आता मी पुन्हा केलेले चेंजेस रिव्हर्ट करतो आणि मी रिव्हर्ट केल्यानंतर ज्यावेळेस मी पुन्हा गेट स्टेटस रन करेन त्यावेळेस तुम्हाला समजेल की काहीही मॉडिफाईड नाही आहे. जे आपण प्रिव्हियस स्टेटला जी एक लाईन आपल्याकडे होती तीच सेम लाईन गेटमध्ये आहे. म्हणजेच ही जी लाईन आपण ॲड केलेली ही सेम लाईन आता गेटकडे आहे आणि गेटला कोणतेही नवीन चेंजेस दिसत नाही आहेत. नाव मूव्हिंग ऑन. आपण आतापर्यंत काय काय केलं की गेट इनिट केलं, नंतर मग गेट ॲड यूज करून एक फाईल ॲड केली. आता मला गेटला काय सांगायचं आहे की ही जी फाईल मी ॲड केली युझिंग गेट ॲड कमांड, ह्या फाईलचा व्हर्जन म्हणून कन्सिडर कर. आता ते सांगण्यासाठी आपण यूज करतो गेट कमिट कमांड. त्याने काय होईल की ही जी फर्स्ट लाईन आपण ॲड केली त्याने इथे त्याला व्हर्जन 1 म्हणून कन्सिडर करेल गेट. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण दुसऱ्या, तिसऱ्या किंवा कितीही लाईन्स ॲड केल्या त्याच्यानंतर पुन्हा गेट एक नवीन व्हर्जन क्रिएट करेल आणि त्याला मे बी व्हर्जन 2 म्हणून कन्सिडर करेल. ठीक आहे. सो आपण काय करूया गेट कमिट -m. मी एक मेसेज देतोय की हे कमिट किंवा हे व्हर्जन माझं कशा रिलेटेड आहे. सो मेसेज देतो दिस इज माय फर्स्ट व्हर्जन आणि प्रेस एंटर. आता हे एंटर झाल्यानंतर आपले चेंजेस कमिट झालेले आहेत. दॅट मीन्स आता ह्या पॉईंटला आपण ह्या फाईलचं एक व्हर्जन क्रिएट केलेलं आहे. आता ह्या पॉईंटला जर आपण अजून एक कमांड विच इज गेट लॉग जर रन केली तर तुम्हाला इथे दिसेल की तुम्ही एक व्हर्जन ऑलरेडी क्रिएट केलेला. दिस इज माय फर्स्ट व्हर्जन. हा मेसेज त्याच्यासाठीच इम्पॉर्टंट होता की आपण किती व्हर्जन्स क्रिएट केलेत आणि प्रत्येक व्हर्जन कशा रिलेटेड आहे. आता मी काय करतो की आता मी पुन्हा ह्या फाईलमध्ये चेंज करतो. लेट्स से इको सेकंड चेंज आणि पुन्हा गेट स्टेटस रन करूया. गेट स्टेटस रन केल्यानंतर ऑब्व्हियसली गेट सांगतोय की ही फाईल मॉडिफाय झालेली आहे. मी पुन्हा ती फाईल ॲड करतो गेट ॲड मेन ॲप्लिकेशन. पुन्हा गेट स्टेटस रन करूया. आता गेट सांगतोय की ही मॉडिफाय झालेली फाईल ॲड तर झाले, आता हिला कमिट करावं लागेल. कमिट का करावं लागेल, जर सेकंड व्हर्जन मला जर या फाईलचं क्रिएट करायचं असेल तर मला गेट कमिट यूज करावं लागेल. सो गेट कमिट -m. मी मेसेज देतो दिस इज माय सेकंड कमिट आणि एंटर. आणि आता जर मी पुन्हा गेट लॉग रन केलं तर मला दिसेल डिफरंट कमिट्स. हा एक कमिट आहे दिस इज माय फर्स्ट व्हर्जन.
आणि अजून एक कमिट आहे, दिस इज माय सेकंड व्हर्जन. आता जर समजा तुमचा मॅनेजर आला आणि तुमच्या मॅनेजरने सांगितलं की जे तुमचे 2 कमिट्स आहेत किंवा जे तुमचे 2 व्हर्जन्स आहेत, विच इज दिस वन, दिस इज द सेकंड व्हर्जन अँड दिस इज द फर्स्ट व्हर्जन. आणि जर तो बोलला की मला फर्स्टवालंच व्हर्जन आणि फर्स्टमध्ये जे वर्किंग होतं किंवा जो फीचर होता तोच आवडला, तर आपण त्या फर्स्टवरच रिव्हर्ट करूया. तर जे आपण इनिशियली एक्झाम्पल घेतलेलं कॉलेज स्टुडंटचं किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपरचं, की कधी-कधी आपल्याकडे बॅकअप नसतो, बट युजिंग इट दिस विल बी रिअली इझी. कसं करायचं, की जर समजा मला ह्या व्हर्जनवरती परत जायचं असेल, तर मी काय करणार, गेट रिसेट हार्ड आणि त्याच्यानंतर हा कमिट आय डी. हे रन केल्यानंतर गिट बोलतो की हेड इज नाव ॲट दिस पर्टिक्युलर व्हर्जन, म्हणजे त्याने रिव्हर्ट केलेले आहेत चेंजेस. आणि हेच जर मला व्हेरीफाय करायचं असेल तर मी मेन ॲपमध्ये जाईन आणि मेन ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की फक्त एकच लाईन आहे. आपण ॲड केलेल्या 2 आणि आपण स्विच झालोय फर्स्ट व्हर्जनवरती, म्हणून आपल्याकडे एकच लाईन आहे. सो दिस इज हाऊ ज्यावेळेस कोणताही इश्यू येईल किंवा आपल्याला प्रिव्हियस व्हर्जनवरती जायचं असेल तर गेट रिसेट यूज करून तुम्ही प्रिव्हियस व्हर्जनवरती जाऊ शकता. बट एक गोष्ट लक्षात ठेवा की दिस इज नॉट जस्ट अ सिंगल कमांड. बाय युजिंग यू कॅन गो बॅक टू द प्रिव्हियस व्हर्जन. अशा गेटच्या खूप साऱ्या कमांड्स आहेत ज्या सेफली आपण रन करू शकतो. दिस इज नॉट द ओनली कमांड दॅट नीड्स टू बी युज्ड. हे तर आपण डिस्कस केलं व्हर्जनिंगचा. ह्याच्यानंतर पार्ट येतो शेअरिंगचा, की समजा जर तुम्ही एखाद्या टीममध्ये काम करत असाल तर त्या टीममध्ये तुम्ही तुमच्या मशीनवर लिहिलेला कोड कसा शेअर करणार. सो त्याच्यासाठी यूज होतो गिटहब. सो गिटहब यूज करून तुम्ही तुमचा लोकली लिहिलेला कोड युजिंग गेट तुम्ही पुश करू शकता गिटहबमध्ये आणि तीच रेपॉझिटरी तुम्ही शेअर करू शकता तुमच्या टीमसोबत. आता हे कसं होतं आणि आपण कसं करणार आहोत ते आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा तुमच्या फेवरेट गेट कमांड्स आणि सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, सो दॅट यू विल नेव्हर मिस अ व्हिडिओ. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.